काय प्रकार घडला होता तुमच्या बरोबर? आम्ही डीमार्टला सामान घ्यायला आलो होतो. तर मी आले तर मला लागलं हाताला. तर मी त्याला एवढंच बोलले की बाबा जरा बाजूला हो. तर तो मला म्हणतो तुला तोंड नाही दिलंय का? तर म्हटलं जरा व्यवस्थित बोल. तर म्हणतो की तू जर पोरगा असता तुला इथंच आदळला असता मी. अच्छा. तर म्हटलं तू मला आदळलं असतं तर मी तुला चोपला नसता का? तर त्याने आई जवळी आणि भरपूर काही काही घाण शिव्या दिल्या. मी ते बोलू शकत नाही. खूप काही बोललेला आहे तो. आणि 2 जण ते माझ्या अंगावर आले. त्यांच्या संगती 2 महिला पण होत्या. 2 होत्या की 1 होत्या मला एवढं काही माहिती नाही. कारण ते 3-4 जण आणि माझे मिस्टर होते. पण ते कसे ते भांडणाला घाबरतात म्हणून ते मध्ये आले नाही. ते मला सावरत होते की बाजूला हो. पण तो अंगावर येत होता धावून धावून. मग यांनी मलाच खेचून आतमध्ये घेऊन गेले. किती वाजताचा हा प्रकार होता? तो 9:30 पावणे 10च्या दरम्यान झाला. बरं, या ठिकाणी मग तुमच्या मदतीला कोण धावून आलं? कोणी डीमार्टचं कोणी मॅनेजर वगैरे कोणी लेडीज कोणी नाही आलं. फक्त सगळे बघत होते. सगळे बघायचे. हो. साधारण हा सगळा प्रकार घडला त्यानंतर तुम्ही काय केलं? काय नाही मी एक दादा आहे त्यांना कॉल केला. तर दादा असंच झालंय. तर मग मी 112 नंबर डायल केला. तो पण नाही लागला. मग मिस्टरनी लावला तर मग लागला. तर मग 2 पोलीस आलेत. मग ते बोलले मला की जर असं घडलेलं आहे तुम्हाला हात लावला का मारलं का? म्हटलं नाही. तर म्हटलं शिवीगाळ केली आणि अंगावर धावून आलात तो. तर ते साहेब मला बोलले की तुम्ही एनसी नोंदवा. मग आम्ही रात्री गेलो तिथं 11:30च्या दरम्यान एनसी नोंदवली आणि आलो. मग ते साहेब बोलले की जर तुम्ही एनसी नोंदवणार तेव्हा तुम्हाला व्हिडिओ भेटणार. ते कुठे राहतात काय राहतात आपण त्यांना पकडूया. मग पोलिसांनी आम्हाला रात्री असं सांगितलं. तर अजून पोलिसाची काही कारवाई झालेली नाहीये. अजून त्यांना काही फोन नाही मला काही फोन नाही. त्यांना अजून पकडलेलं नाहीये. जर 2 मुलं माझ्या अंगावर येत आहे तर कोणी येत नाही जसं मदतीला. आता मी तर मरायला पण नाही घाबरत आणि मारायला पण नाही घाबरत. पण माझे मिस्टर कसे ते त्यांना असं वाटलं बाबा हे अंगावर धावतील म्हणून ते मला चावरत होते. नाहीतर मी त्याला तर तिथं धुतलाच असं चांगला. पण मदतीला कोणी नाही आलं आणि पोलिसाची अजून काही ऍक्शन नाही काय नाही. बरं, आता तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. आता तुम्ही या डीमार्ट मध्ये येऊन तुम्ही काय विचारणा केली? त्यांना बोललेत आम्ही की जसं रात्री हे प्रकरण झालेलं आहे तर तो व्हिडिओ द्या आम्हाला. तो जर बाईकवर बसलेला होता तर आपण बाईकचा नंबर काढूया तर मग त्याचा पत्ता लागणार. ते बोलतात की तुम्ही पोलिसांना घेऊन या. तर पोलिसांनी आम्ही व्हिडिओ देणार नाही कारण की आम्ही फक्त दाखवणार त्यांना. मग पोलिसांनी आता कारवाई करणं गरजेचं आहे. आता तुमची मागणी आहे. हो. लवकरात लवकर. त्याला तर द्यायचं आहे त्यांना दोघीला. कारण ते माझ्या अंगावर आले धावून. जर माझे मिस्टर मध्ये एकाला तर धुतला असं ना. माझ्या पर्स मध्ये बेल्ट ठेवते मी माझ्या सुरक्षेसाठी. बेल्ट घेऊन फिरते कारण मला माहिती कोणी ना कोणी अडवतेस महिलेला. तर मी बेल्ट घेऊन सांगते फिरते. आता यांनी मला ओढून डीमार्ट मध्ये घेऊन गेले. तर मी त्याला काय एकाला तर धुतला असतं मी. ते का माझ्या अंगावर आले असते मला मारलं असतं त्यांनी. पण माझे मिस्टर घाबरतात भांडणं वगैरे. त्यांना वाटलं बा 2 जण आहेत तर तिला मारतील वगैरे म्हणून ते मलाच खेचून घेऊन गेले. हा जो काही प्रकार घडतोय कुठेतरी महिला असुरक्षिततेची भावना नाही आहे. सुरक्षित नाहीये महिला इथं. कारण कोणी मदतीला येत नाही. जेव्हा काही घडते ना तेव्हा पब्लिक उतरते रस्त्यावर. पण तोपर्यंत बघायची भूमिका सगळे बघतात कोणी येत नाही मदतीला. या ठिकाणी आपण बघतोय आपण सध्या बघत आहोत की सदर महिला जी आहे ती या ठिकाणी सांगते की त्यांच्यासोबत जो काही गैरप्रकार काल घडला, शिवीगाळ दिली, काही तरुणांनी शिवीगाळ केलेली आहे, परंतु बाकीच्यांनी फक्त बघायची भूमिका घेतली. इव्हन जे काही डीमार्टचे मॅनेजर वगैरे आहेत त्यांनी सुद्धा यावरती येऊन पुढे तर खरं तर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, परंतु कुठली ऍक्शन जी आहे ती घेतली गेली नाही. आणि कुठेतरी या ठिकाणी जे काही तरुण पिढी आहे त्यांना आता योग्य मार्गदर्शनाची गरज आहे का? नेमकं कोणाशी कसं वागणूक करावी याची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. सध्या महिला सुरक्षा बदलापूर शहरामध्ये ऐरणीवर आहे का? हा प्रश्न उपस्थित